मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आज आपल्यासाठी मी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे, जे लोकं शरीर संबंध करत नाहीत. जर त्यांनी शरीर संबंध केले नाहीत, तर त्यांना काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात? त्यांना कोणकोणत्या शारीरिक समस्या येऊ शकतात? याविषयी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज हा खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, माझे व्हिडिओ हे वादग्रस्त असतात. त्यामुळे स्त्रियांनी हे व्हिडिओ पाहू नयेत, लहान मुलांनी हे व्हिडिओ पाहू नयेत, अशी मी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. स्त्री व पुरुष हे निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा, दोन उत्पत्तीत केलेल्या व्यक्ती. जोपर्यंत स्त्री व पुरुष शरीर संबंध करत नाही, तोपर्यंत मानवाची उत्पत्ती होणे शक्य नाहीये. मित्रांनो, स्त्रीचं संपूर्ण शरीर हे पाहिलं तर तिचं शरीर हे पुरुषासाठी बनवलेलं आहे. तिचे ओठ, तिचे तन, तिच्या मांड्या, याचा सर्वाचा आकार हा परमेश्वराने म्हणा, निसर्गाने म्हणा, अट्रॅक्टिव्ह बनवलेला आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या स्त्रीला पाहतो, त्यावेळेस तिला पाहिल्यामुळे आपल्याला ती अट्रॅक्ट करते. तिचं शरीर अट्रॅक्ट करतं आणि तिच्याशी शरीर संबंध करू वाटतो. त्यामुळेच समाजाने स्त्री व पुरुषांना एकत्र आणण्यासाठी विवाह बंधनामध्ये अडकवलेलं आहे. पण अनेक पुरुष लोक शरीर संबंध करत नाहीत. त्यामुळे आपला जो आजचा विषय आहे की जे लोक शरीर संबंध करू शकत नाहीत किंवा जे शरीर संबंध करत नाहीत, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात, याविषयी आपला आजचा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे 30 वर्षापासून एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांचा स्टॅमिना शीघ्रपतनचा त्रास आहे किंवा इतर लैंगिक आजार आहेत, यावर उत्कृष्ट उपचार करणारा महाराष्ट्रातील मी एकमेव डॉक्टर आहे. जर तुम्हाला काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही या, उपचार घ्या व माझ्याकडे कायमस्वरूपी बरे होऊन जावा. तर मित्रांनो, आपण वेळ न वाया घालता आपण विषय सुरुवात करूया. तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे पुरुष लोक शरीर संबंध करत नाहीत, त्यांना सर्वात मोठा आजार होतो. त्या आजाराचं नाव आहे मेंटल डिसऑर्डर, म्हणजेच मानसिक आजार या पुरुषांना होतात. अनेक लोक योग्य वेळी लग्न करणं हे खूप गरजेचं असतं, तरीही काही कारणास्तव म्हणा, काही म्हणतात की मला आता घर नाहीये, मला जॉब नाहीये, त्याच्यामुळे मी जिम्मेदारी स्वीकारू शकत नाही. पण हे लोक जसं वय वाढेल तसं यांना शरीर संबंध न केल्या कारणाने मानसिक आजार होण्याचे खूप चान्सेस असतात. कारण की ज्यावेळेस हे लोक शरीर संबंध करत नाही किंवा एखाद्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवत नाही, त्यावेळेस हे अतिप्रमाणामध्ये हस्तमैथुन करतात. अतिप्रमाणामध्ये हस्तमैथुन केल्या कारणामुळे त्यांना त्यांचा वीर्यनाश खूप प्रमाणात होतो आणि पुढे जाऊन यांना इतके मोठे प्रॉब्लेम येतात की ते शरीर संबंधही करू शकत नाही. कारण की यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो, म्हणजेच नपुसकपणा यांना होतो. कारण की ह्या लोकांना हे समजत नाही की योग्य वेळी लग्न केलं पाहिजे, योग्य वेळी सर्व गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. कारण ह्यांना हे कळत नाही की स्त्रीचे ओठ, स्त्रीचे तन, स्त्रीच्या मांड्या, या सर्व म्हणजे स्त्रीचं शरीर हे परमेश्वराने म्हणा, निसर्गाने म्हणा, आपल्याला उपभोगासाठी दिलेला आहे. पण ह्या लोकांना एवढी अक्कल नसते की आपण एखाद्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवला पाहिजे, आपण लग्न केलं पाहिजे. कारण की मानवाची उत्पत्तीच मुळात ही शरीर संबंधातून होत असते. पण अनेक लोक शरीर संबंध न केल्या कारणामुळे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. मित्रांनो, आपल्या शरीरामधील जे हार्मोन्स असतात, अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, डोपामिन हार्मोन म्हणा, टेस्टोस्टेरोन हार्मोन्स म्हणा, कॉर्टिसोल हार्मोन्स म्हणा, इतर जे हार्मोन्स असतात, त्याच्यावर याचा अक्षरशः परिणाम होतो. शरीर संबंध केल्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट झोप लागते आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन जे हे तर माणूस झोपी गेल्यानंतरच चांगल्या प्रमाणात तयार होत असतात. कॉर्टिसॉलची लेवल ही त्याच्यामुळे कमी होते. कॉर्टिसॉल लेवल हे स्ट्रेस हार्मोन्स असतात. स्ट्रेस हार्मोन्स एक अशी गोष्ट आहे की मित्रांनो, त्याचे प्रमाण वाढल्या कारणामुळे आपलं जीवन जगणं असह्य होतं. आपल्याला बीपी सारखे आजार होतात, हार्ट अटॅक सारखे आजार होतात, इंडायशन सारखे आजार होतात व आपला हार्मोन इम्बॅलन्स खूप वाढून जातो. ज्यावेळेस आपण आपल्या एखाद्या फिमेल पार्टनर बरोबर शरीर संबंध करतो, त्यावेळेस तिचे स्तन चोळल्यामुळे, तिच्या योनीमध्ये लिंग घातल्यामुळे तिला खूप रिलॅक्स वाटतं. आणि ज्यावेळेस आपण शरीर संबंध करतो, ज्यावेळेस आपण
आपल्या पार्टनरच्या युनीमध्ये आपण आपले वीर्य पाडतो त्यावेळेस तिलाही मुलबाळ होतात, तिचाही जीवन सुसह्य होऊन जातो व तीही आनंदी राहते. व आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनरशी शरीर संबंध करतो त्यावेळेस शरीर संबंध केल्यानंतर आपला फिमेल पार्टनर जो असतो तो अक्षरशः शांत रात्रभर झोप घेतो, आपल्याला चांगली झोप लागते व आपल्याला जीवन हे सुसह्य वाटायला लागतं. आणि जे लोक शरीर संबंध करत नाहीत त्यांना पार्टनर नसल्या कारणाने त्यांच्या जीवनामध्ये कसलाही अर्थ राहत नाही. जर तुम्हाला शरीर संबंध न केल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होत असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होत असेल किंवा इतर मेंटल डिसऑर्डरचे आजार होत असतील किंवा इतर आजार होत असतील तर तुम्ही शरीर संबंध करणं खूप गरजेची गोष्ट आहे. जीवनाचं सत्य एकच आहे, स्त्रीनी पुरुषाला भोगलं पाहिजे, पुरुषांनी स्त्रीला भोगलं पाहिजे. जे स्त्री पुरुष एकमेकाला भोगतात तेच खरं जीवन जगतात. अन्यथा तुम्ही मित्रांनो इतरांचं जीवन बघा. ज्यावेळेस माणूस हा विवाह बंधनात अडकला जातो त्यावेळेस तो जिम्मेदार बनतो आणि तो आपल्या फिमेल पार्टनरच्या सहवासामुळे सुखी बनतो. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर आपल्याला नपुसकपणा येत असेल, आपल्याला इतर आजार होत असतील, आपल्याला मेंटल डिसऑर्डरचे प्रॉब्लेम येत असेल तर जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही आहे. ज्या लोकांनी शरीर संबंध केले नाही तर त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही शरीर संबंध फिमेल पार्टनरशी करा. का ज्यावेळेस तुम्ही फिमेल पार्टनरशी शरीर संबंध करता त्यावेळेस बघा तुमचा फिमेल पार्टनर तुमच्याशी कसा बोलतोय, तुम्हाला तो किती आनंदित ठेवतोय, तो तुमची किती काळजी घेतोय. कारण की ज्यावेळेस दोन लोक म्हणजे फिमेल व मेल हे एकत्र येतात त्यावेळेस ते अक्षरशः एकामेकांमध्ये जीवन जगण्यामध्ये आनंदामध्ये एकमेकाला सहकार्य करतात व जीवन आपलं स्वतःचं दोघंही सुसह्य बनवून टाकतात. तुम्हाला सांगतो मित्रांनो आपली शरीराची एक प्रतिकार शक्ती असते आणि ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला आनंद देतो त्यावेळेस ती प्रतिकार शक्ती खूप वाढते आणि प्रतिकारशक्ती वाढल्या कारणाने आपलं शरीर सदृढ राहतं. पण अनेक लोक शरीर संबंध न केल्यामुळे त्यांना स्वप्नदोषासारखे आजार होतात, त्यामुळं त्यांचं वीर्य लिंगावाटे खूप वाया जातं, त्यामुळं त्यांना अशक्तपणा येतो, काहींना ओबेसिटीसारखा त्रास होतो, काहींना BP सारखा त्रास होतो, हार्मोन इम्बॅलन्स म्हणजे अनेक प्रॉब्लेम तयार होतात. तर मित्रांनो जर निसर्गानेच आपल्याला सांगितलेलं आहे की तुझ्यासाठी स्त्री बनली आहे, स्त्रीसाठी तू बनला आहे, तर तू शरीर संबंध कर. आणि तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल, टेन्शन फ्री जीवन जगायचं असेल, आनंदात जीवन जगायचं असेल, जिम्मेदारीने जीवन जगायचं असेल तर तुम्ही शरीर संबंध करणं खूप गरजेचं आहे. शरीर संबंध न करण्याचे मित्रांनो खूप तोटे आहेत. जर तुम्हाला सर्व तोटेच होत असेल तर शरीर संबंध करायला हरकत काय? आणि तुम्ही शरीर संबंध केल्यामुळे तुमच्या पोटी तुमच्या बायकोला दिवस जातील, त्यातून तुम्हालाच मुलबाळ होतील व त्यातूनच हे जीवन जगण्याचे मार्ग सुसह्य होतील. तर मित्रांनो शरीर संबंध करत चला. आणि मित्रांनो मी ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, ज्यांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो माझ्याकडे फक्त एकदाच यावं लागतं, पुन्हा पुन्हा येण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. इतर डॉक्टरप्रमाणे मी पुन्हा पुन्हा बोलत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो तुमचे पैसे माझ्याकडे वाया जाणार नाही आहेत. खूप इमानदार डॉक्टर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मी अध्यात्मामधला डॉक्टर आहे. मी समोर उपचार करत असल्या कारणाने मला हे सर्व विषय घेऊन यावं लागते, मला हे बोलावं लागतं. पण मित्रांनो मला अध्यात्म खूप आवडतं, कारण की अध्यात्म आणि शरीर संबंध हे वेगवेगळे विषय आहेत. पण तुम्हाला जर मन शांती हवी असेल तर शरीर संबंध करा. तुम्हाला परमेश्वराचा सहवास हवे असेल तर तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावा. पण परमेश्वराने सांगितले की बाबा तुझी उत्पत्ती मी केलेली आहे, मग तू शरीर संबंध कर. शरीर संबंध केल्यामुळे तू जसा जवान झालास मरेपर्यंत तू सुखी राहशील, तुला मुलंबाळ होतील, तुझे मुलंबाळही खूप नाव कमवतील व तुला जगण्यामध्ये एक चांगला मार्ग मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. आणि एकच सांगतो जीवनामध्ये जीवनाचा आनंद घ्या. आज तुम्ही जिवंत आहात तर जीवनाचा आनंद घेणं खूप गरजेचं आहे. काळजी करत बसू नका. जीवनामध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात, फक्त काळजी करायची नाही. जीवन हे सुखी ठेवायचं, आनंदात जगायचं, आपलं काम करायचं, आपलं फॅमिलीमध्ये आपल्या बायकोशी चांगलं गोड गोड बोलायचं, थोडंसं शरीर संबंधाविषयी बोलायचं, त्यामुळे तुमच्या दोघांचंही जीवन आनंदात जाईल. तर मित्रांनो रजा घेतो, एकच सांगतो शरीर संबंध करत चला व जीवन आनंदात जगत चला. नमस्कार.